तर मंडळी, आज आपण मस्त अशी मटार मशरूम हॉटेल स्टाईल भाजी बनवतोय। तर मटारच्या आजकाल तुम्हाला सारख्या रेसिपी बघायला मिळत असतील चॅनलवरती, कारण मटार एवढं फ्रेश येत आहे ना बाजारामध्ये की त्याच्या मल्टिपल रेसिपी घरात बनतच असतात। तिथे बघू शकता असे स्लाइसमध्ये मी मशरूम आहेत ना ते कट करून घेतलेत आणि एक वाटी भरून फ्रेश अशी मटार घेतलेत। जेव्हा मटारचा सीजन असतो ना तेव्हा जे फ्रेश ताजे मटार असतात ना तेच ट्राय करा, त्याने खूप छान टेस्ट येते रेसिपीमध्ये। मटार स्वच्छ धुवून घेतलेत। आता पाणी घालून त्याच्यामध्ये जरासं मीठ घातले आणि यांना शिजायला बाजूला ठेवलेलं आहे। अगदी 5 मिनिटात शिजतात, झाकण ठेवून शिजवा। आता एका पॅन मध्ये आपल्याला बटर घ्यायचंय। सगळ्या पॅनला बटर आहे ते छान स्प्रेड करून घ्यायचं। या रेसिपीमध्ये बटरच ट्राय करा यूज करायला, त्याने टेस्ट खरंच खूप छान येते। आता या बटरमध्ये आपल्याला जे आपण कट करून घेतलेले मशरूम होते ना ते छान असे परतवून घ्यायचे, याने टेस्ट खूप छान येते। आता आपल्याला मशरूम छान परतवून घेतल्यानंतर ना यांना छान अशी टेस्ट येण्यासाठी थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालायचं। भाजीमध्येही आपण नंतर घालणार आहोत त्या अकॉर्डिंग इथे अगदी जरासं घालायचं आणि छान याला मिक्स करून घ्यायचं। मस्त एकसारखा कलर आला पाहिजे इतपत याला छान असं शिजवून घ्यायचं। मशरूम जेव्हा बटरवरती परततो ना त्यांची साईज थोडीशी लहान होते आणि ते खूप सॉफ्ट होतात, इथपर्यंत यांना शिजवून घ्यायचंय। आता एका प्लेटमध्ये यांना काढून ठेवलं। तर इकडे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे, 4-5 काजू, कोथिंबीरीचे देठ, बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। सोबतच लाल मिरची, तमालपत्र, 4-5 काळी मिरी, 1 चक्रफूल आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलाय। हे सगळे मसाले आपल्याला इथे लागणार आहेत। आता एका पॅन मध्ये चमचाभर सारखं तेल घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये हे सगळे खडे मसाले आहेत ना ते घालायचे, हलके परतून घ्यायचे आणि मग आपण चिरून घेतलेल्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घालायचे। कांदा बारीक असा स्लाइस मध्ये कट करायचा, काजू, त्याने खूप छान रिचनेस येते आपल्या भाजीला। आणि जर कोथिंबीरच्या काड्या नसतील ना तर तुम्ही डायरेक्ट कोथिंबीर वापरलात तरी चालेल। आता हे सगळं छान परतून घ्यायचं। कांदा हलका सॉफ्ट झाला ना याच्यामध्ये अगदी पाव ग्लास सारखं पाणी घालायचंय आणि याला छान मिक्स करून झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचंय। बघू शकता मस्त कांदा आणि सगळ्याच गोष्टी सॉफ्ट झालेल्या आहेत। यातील तमालपत्र आहे ना ते आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी छान गार होऊ द्यायच्या। सगळ्या छान गार झाल्या ना की मग मस्त त्याची प्युरी करून घ्यायची आहे मिक्सरमधून। बघू शकता मस्त अशा ग्रेव्हीसाठी लागणारा बेस आपला तयार झालेला आहे। कलरही खूप छान आलाय कारण आपण याच्यामध्ये सुकी मिरची वापरली होती। आता पॅनमध्ये जरासं तेल घ्यायचंय आणि लाल तिखट आहे ते याच्यामध्ये घालायचं। गॅस एकदम बारीक ठेवायचा, नाहीतर तिखट आहे ते एकदम जळतं। या प्रोसेसनी काय होतं, ग्रेव्हीला कलर खूप छान येतो, म्हणून जरासं तिखट असं तेलावरती घालायचं आणि सगळी ग्रेव्ही आहे ती ॲज इट इज तेलामध्ये घालायची आणि छान अशी परतून घ्यायची। या ग्रेव्हीने तुम्हाला हव्या त्या प्रकारच्या भाज्या तुम्ही बनवू शकता, म्हणजे शाही पनीर असू दे, मिक्स व्हेज असू दे, हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी बेस्ट आणि परफेक्ट ग्रेव्ही आहे ही। नक्की ट्राय करून बघा। तेलावरती छान परतली की याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, हलकं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटांसाठी याला शिजवायचं आहे। बघू शकता मस्त असे याला बबल्स येत आहेत। ग्रेव्ही आहे ती आपली मस्त शिजलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण उकडून घेतलेले मटार होते ना ते घालायचे आहेत आणि फ्राय करून घेतलेले मशरूम होते तेही घालायचे। तुमच्या आवडीने अजून सुद्धा याच्यामध्ये तुम्ही भाज्या ॲड करू शकता। छान याला मिक्स करून घ्यायचं। एकसारखं छान मिक्स केलं की पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या भाज्यांमध्ये फ्लेवर खूप छान येतो ग्रेव्हीचा। आणि बघू शकता आपली भाजी इथे तयार झाली। लास्टला आपल्याला याच्यामध्ये कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फ्रेश क्रीम घातलात तरी चालेल। आणि बघू शकता किती परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये, परफेक्ट कलरमध्ये, अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशी भाजी घरच्या घरी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल ना, रेसिपीला नक्की लाईक करा, खा प्या मजा करा। पुन्हा भेटू, बाय बाय।